आतापर्यंत मुंबईमध्ये गणेशोत्सवादरम्यान साकारल्या जाणाऱ्या देखाव्यांमध्ये कोणता ना कोणता सामाजिक संदेश दिला गेलाय। मग तो महागाईवर आधारित देखावा असो किंवा स्त्री भ्रूण हत्येवर आधारित देखावा असो, जनजागृती करणं हे अशा या देखाव्यांचा मुख्य हेतू असतो। जोगेश्वरी येथील बांद्रेकरवाडी मित्र मंडळाने मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त असाच एक अभिनव देखावा साकार केला। नमस्कार, मी शुभम निवृत्ती एरंडोले। मी बांद्रेकरवाडी मित्रमंडळाचा सेक्रेटरी आहे। ह्या वर्षी बांद्रेकरवाडी गणेशोत्सव मंडळाचे 60वे वर्ष आहे, म्हणजेच हिरक महोत्सवी वर्ष। हिरक शब्दाची जोड ठेवून आम्ही बांद्रेकरवाडी गणेशोत्सव मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित एक वॉकिंग शो बनवलेला आहे, ज्या शोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। जिजामाईच्या पवित्र उदरी जगदंबेचा कौल प्रसवला, पुष्पमाखल्या शिवनेरीने स्वराज्याचा श्रीरंग सजवला। आपण बघू शकतो की एवढ्या मोठ्या पातळीवरती पण हा पूर्ण कन्सेप्ट हा इको फ्रेंडली ठेवण्यात आला आहे। याच्यामध्ये बनलेली प्रत्येक गोष्ट ही कागद व पुठ्ठ्यापासून बनलेली आहे। रामकृष्ण ते कर्ण विष्णू आऊंच्या मुखातून वधू लागले, बालशिवाची घडवण सगळे ब्रह्मांडातून बघू लागले। या सेटचे वैशिष्ट्य असं की हा सेट आम्हाला याच्या पुढे शिव दरबार ह्या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शो हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न असेल। जसा जसा वेळ जाईल हा शो अजून डेव्हलप होत जाईल आणि त्याच्यामध्ये बरेच असे कॅरेक्टर ॲड होतील की एका वेळेस हा शो 3 तासाचा वॉक शो म्हणूनही रेडी होईल लवकरच। गाभाऱ्याच्या पवित्र भिंती रोमांचाने थरथरल्या, पानांतील त्या पवनशिळाही शिवयलगारी हरहरल्या। भगव्या विस्ताराची तेथे बालशिवाने आन घेतली, रायरेश्वराचा कौल म्हणून पिंगलाची पान पेटली। फत्ते प्रचंड गडी करत अखंड विजयाचा मार्ग घडवला, स्वराज्याचे तोरण बांधून आऊंच्या चरणी भोग चढवला। सिंहाच्या जबडी मस्तक देण्या बुद्धिहीन तो अफजला आला, ज्या मातीशी वैर घेतले त्या मातीतच विलीन झाला। नमस्कार, माझं नाव दीपक मोहन रणपिसे, मी कला विद्या संकुलचा स्टुडंट आहे। बांद्रेकरवाडीच्या पूर्ण ग्रुपने मिळून आम्हाला जी संकल्पना दिली होती की शिवाजी महाराजांच्या वरती आपण यावेळेस एक शो ठेवतोय म्हणून, तर त्यामध्ये जे आम्ही काही काम केलं तुम्ही पाहिलेलं आहे, ते सर्व इको फ्रेंडली 100% पूर्ण फक्त पेपरमध्ये केलेलं काम आहे। त्याच्यामध्ये जे स्कल्पचर पाहतोय आपण ते सर्व फक्त ब्लॅक पेपरमध्ये आणि बाकीचं जे कार्टून बोर्ड बॉक्स बोलतो आपण त्याच्यामध्ये काम केलेलं आहे। हे काम करताना आम्ही कमीत कमी 1.5 महिना हे नॉनस्टॉप कंटिन्यू काम चालू होतं। शिवप्रस्थापित प्रांत चिरडण्या मग शाहिस्ता खान निघाला, राज शिवाजी समक्ष दिसता मुठीत घेऊन प्राण निघाला। निर्णय क्षमता शिवरायांची रामचंद्र समभूपास साजे, अश्मी किल्ल्यांची हावकोणा सुखरूप प्रजाची स्वराज्य माझे। तसं यशवंतीचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये। गनिमी काव्यामध्ये यशवंतीतर्फे जे फक्त दोरखंड वरती चढवले जायचे, त्याच्यामुळे आम्ही यशवंतीला पण इथे सामील करून घेतलेलं आहे। आणि तुम्ही याच्यामध्ये जो काय ऑडिओ ऐकणार आहे त्या ऑडिओचं कामसुद्धा आमच्यासारखाच एक तरुण मुलगा आहे ज्यांचं नाव अभिमुंडे म्हणून आहे, त्यांचे बोल आहेत। तसंच जे मोठी प्रतिमा इथं दिसेल तुम्हाला स्कल्पचर म्हणून जी महाराजांची उभी आहे, त्याच्यामध्ये फक्त ज्यूतने म्हणजे गोनपाट जे बोलतो आपण पोतं, त्याचा जो कपडा असतो ना, फक्त त्या कपड्यापासून ते बनवलेला वर्क आहे। त्यांचं नाव विश्वजित दास म्हणून आहे, कोलकाता राहतात ते, बंगाल त्या साईडला। तिथून ते आलेले आहेत। त्यांनी ते बनवायला कमीत कमी 2 वर्षाचा अवधी घेतला, आणखीन 1.5 वर्षाचा कालावधी असाच जाईल, कारण की त्याला आणखीन अर्ध काम बाकी आहे।
डिटेल वर्क कंप्लीट करायला. त्यांनी एवढं बारीक काम केलं आहे, बघणाऱ्या व्यक्तीला ते पूर्ण मंत्रमुग्ध करून टाकतं. सालगिरीचे आमंत्रण देऊन फितुरीने केला घात बघा, निशस्त्रावर हत्यार रोखत्या नामर्दांची जात बघा. पण गिधडांनी घेरून सिंह जखडणे पुण्याचं काळी संभव नाही, आग्र्याहून निसटणे निश्चित याची देतो राजेंचा अनुभव द्वार. आई शब्दाचा अर्थ सांगण्या उतरून बुरुज पायथ्यास आली, बाळासाठी माय हिरकणी गळ्यात टांगून श्वास निघाली. राजधानीचे समर्थ स्वप्न राजेंनी ज्यांना सुपूर्त केले, सौभाग्याचे ते बोल ऐकता धन्य हिरोजी गहिवरलेले. वाडा अडका जमीन जुमला गड बांधण्या बहाल केला, तो दिसतो आजही सेवेसी तत्पर रायगडावर विसावलेला. वसुंधरेवर पाय रोवणी किरणांसवेन वराज वाकला, सिंहासन शिवछत्र पाहता शिवदरबारी सूर्य झुकला. अलंकृत ते छत्र पाहण्या कैकानी नेत्र सती दाहले, तत्सम नेत्रांचे पांग फेडण्या सर्जे शिव छत्रपती जा. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. जमीन फाटली नवगही भरले आऊंच्या अंतिम घटिकेला, आधार निसटला भरवादळीयन सूर्य विरहाच्या तटी गेला. उभा पाहता प्रति शिवाजी गनिमांना यमासम भास होत असे, सरनोबत नेतो जिन्ना मुजरा विजयाचा इतिहास देत असे. लगीन लावण्या कोंढाण्याचे क्षणार्धात तो पुढे जाहला, अर्पून अक्षदा रुधिर दवांच्या तानाजीने प्राण वाहिला. वेश बदलण्या माहीर इतका पंत कधी तर कधी हदरजी, चौथा स्तंभ स्वराज्याचा शिवरायांचा हेर बहिर्जी. दवडून अश्व अडवून खिंड जो करीपट्ट्याचे वार प्रहर, गनिम हजारी अल्प मावळा तरी नडला बाजी शौर्य प्रहर. शौर्य पेरुणी अंकुरला रुद्रकडे पुरंदरी त्या सूर्य उगवला, जगला छावा रौद्रा समान मरताना मुगली तख्त झुकवला. मातीत उपजला मावळ राजा, घेरण्या निघाला मुठीत सागर, आरमार घडविले प्रबळ ऐसे की पसरली अटके पार खबर. काळ पलटला वेळ थांबली ऊर दाटला धरणीचा, अश्रू रोखणे अशक्य त्यात अंबरा श्राप पाझरणीचा. कधी नव्हे त्या शिळागडांच्या राजेंना पाहून हिरमुसल्या, जो देह सोडून निघाले राजे त्याच्याही पापण्या भिजल्या. माझ्या शिव